राम कोल्हापूरकर नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश बागडे. आमच्या भागात येवढ्यात असा कार्यक्रम असतो सासनकाठीचा. जवळजवळ 12 सासनकाठ्या असतात आणि त्याचा म्हणजे आनंद सगळ्या महिलांच्याकडून गावातल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत त्याचा आनंद घेतला जातो. आणि ही पद्धत रूढी परंपरा ही पहिल्यापासून आहे. आणि आत्ताच आमच्या माऊली आमच्या ताई बोलणार आहेत. आपल्या पहिल्यापासून गावात कशा तुम्ही लहानपणापासून कसं चालू तुमचं इथं एवढं? आम्ही लहानपणापासून बघतोय तेव्हापासून सगळ्या गावाचं ग्रामदैवत आई अंबाबाई इथं विराजमान आहे आणि आईचं सगळीकडे लक्ष आहे. अंबाबाईची यात्रा प्रत्येक वर्षी एवढ्याला साजरी होते. प्रति गुढीपाडव्याच्या अगोदर 2 दिवसापासून सुरुवात होते. यात्रेची सुरुवात पहिल्या दिवशी कुस्तीच्या मैदानापासून होते. कोल्हापूर जिल्ह्यातले बरेचसे लोक इथं कुस्ती मैदान लावले जाते, तर बऱ्याच पैलवान इथे येतात आणि हिंदकेसरी पण इथे येऊन गेलेले आहेत. तर त्या कुस्तीच्या मैदानाची सुरुवात साधारण दुपारी 2 ते 4च्या दरम्यान सुरू होते आणि संध्याकाळी 7 वाजता ते मैदान संपतं. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून आई अंबाबाईचा अभिषेक पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतो. त्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो आणि सकाळी त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर साधारण सकाळी 8 वाजल्यापासून दंडवताची सुरुवात होते. दंडवत म्हणजे आई अंबाबाईला घातलेलं गारहाणं एक प्रकारचं असतं. लोकांनी काही जण गारहाणं घालतात, काही जण नवस फेडण्यासाठी ते दंडवत घेतले जातात. हे दंडवत सकाळी मला वाटते 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत असतात. मग त्या दिवशी सकाळी दंडवताला बरेच जण पोळीचा नैवेद्य आईला अर्पण करतात. त्यानंतर मला वाटतं सासनकाठ्या ज्या असतात, मानाच्या सासनकाठ्या, दंडवत सुरू असतानाच त्या मानाच्या सासनकाठ्या प्रत्येक दारात येतात. म्हणजे शेतातून दारात येतात आणि दारातून अंबाबाईच्या देवळात त्या बांधल्या जातात. बरोबर. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की आमच्या गावाची म्हणजे ताई आहेत या आणि ह्या आजऱ्यामध्ये म्हणजे नगरसेवक निवडून नगराध्यक्ष आहेत आणि आनंद त्या गोष्टीचा वाटतो की आपलं म्हणजे आपल्या घरातलं माणूस कोणतरी पुढे जाऊन काय चांगली वाटचाल करतं. किती आनंद वाटतो बाहेर गेल्यानंतर. नक्कीच. याच्या पाठीमागे सगळ्यात माझे आजोबा मारुती भाऊसो पाटील, विठ्ठल भाऊसो पाटील आणि पांडुरंग भाऊसो पाटील यांचा महत्त्वाचा हात आहे. त्याच्यामुळे मी त्यांची खूप आता मी त्यांना मिस करते की ते आता पाहिजे होते. बरोबर. नाही, आपल्या जुन्या आठवणी आपण लहानपणी असताना आपण खेळलेलो असतो. ह्या सणातनंच त्या आठवणी निघतात का नाहीत? नक्कीच. आमचं अगदी लहानपण यावेळेला मी आता जस्ट आले तर पूर्ण म्हणजे अगदी डोळ्यासमोर आमच्या येऊन जातं की आपण लहानपणापासून वयाची गेली 38 वर्ष आपली म्हणजे एक 5 मिनिटात आपल्या समोरून अशी जातात की आपण हे केलं होतं आणि हे सगळं आपलं एकत्रित 2 मिनिटाचा क्षण असतो त्यात सगळे. आणि आपली जी मुलं जे करतात त्यावेळी आपल्याला वाटते आपण लहानपणी आमच्या घरी आपल्या आईबाबांच्यावर असंच करत होतो आपल्या सणाला. नक्कीच. आपण दुपारी 12 पर्यंत जे असते ते दंडवताची सांगता होते. त्यानंतर साधारण दुपारी 3 वाजता सासनकाठ्यांची नगर प्रदक्षिणा केली जाते. ती साधारण 6 वाजेपर्यंत असते आणि परत संध्याकाळी आई अंबाबाईची जी नगर प्रदक्षिणा असते ती रात्री 9 ते 11 या वेळेत होते. त्यानंतर परत इथे लावणीचा कार्यक्रम मोठा असतो. म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी जी असते ती संध्याकाळी इथं गाजवली जाते. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी पाडवा वाचनानं या यात्रेची सांगता होते. सांगता कधी होते? दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो. त्या दिवशी पाडव्याच्या वाचनाने आई अंबाबाईच्या देवळात या यात्रेची समाप्ती होते. मग तुम्हाला माहेरला आल्यावर किती आनंद वाटतो इकडे? खूप छान वाटतंय आणि असं सासरला जाऊ वाटते का नाही म्हणायचं? नक्की जाऊ वाटते. कारण आमच्या येळवड्याचे जे लोक आहेत, आलाय कधी तुम्हाला यायला कधी सांगितले त्यावेळेला तुम्ही परत जायचं. इथला आनंद इथंच ठेवायचा, तिकडे घेऊन जायचा. पण ज्या वेळेला सांगितले त्यावेळेला तुम्ही तिकडे जायचं. आई अंबाबाईचा तुमच्यावर असाच आशीर्वाद असू दे. आणि मगाशीच मी म्हणलो आमची एक ताई आहे ती सासनकाठी घेत होती. मी मगाशी शूट करत होतो, मला लय भारी वाटलं. म्हणजे आमची बहीण सासनकाठी घेत आहे. कसं वाटलं सासनकाठी घेतलं? खूप मस्त वाटलं मला. आई अंबाबाई म्हणजे हे झाल्यासारखं, तिने आशीर्वाद दिल्यासारखं आणि तिच्या ह्याच्या कृपेने मला घेऊन नाचावं असं वाटलं. सासनकाठी कधी पहिले घेतली होती? पहिली आत्ताच घेतली होती. आता मला लय आनंद झाला की म्हणजे खूप आनंद मला म्हणजे हे झालं. मला वाटलं आई अंबाबाईने सांगितलंय मला. तुमचे मिस्टर येत आहेत काय? नाहीये. मग तुम्हाला मिस्टरला सांगताना जास्त आनंद होणार आहे की बाबा सासनकाठी मी घेतली होती? होय, खूप आनंद होईल मला. माझ्या व्हिडिओ मध्ये सासनकाठी आहे, तुम्ही इंस्टाला मी 100% टाकणार. यात्रा ही चुकवलेली नाही आहे, कारण वर्षाला येतोच आम्ही आणि आमच्या इकडचे सासरचे पण कधीच नको म्हणत नाहीत यात्रेला जावं. नमस्कार. आत्या नमस्कार. सूर्य पाटील कुटुंबाची एक महत्वाची म्हणजे गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. माझे 3 आजोबा होते. त्याच्या अगोदर माझे पहिले आजोबा, जे की नाव आम्ही यशवंत, सगळ्या म्हणजे आमच्या
नमस्कार. अंबाबाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. नमस्कार. नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि टीव्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश पाडी. आणि आमच्या भागामध्ये आम्ही एवढ्यामध्ये आलो आहे आणि अंबाबाई यात्रा चालू आहे. आणि अंबाबाई यात्रेचं स्वरूप कसं असते स्वरूप? अंबाबाई यात्रेचं स्वरूप हां आता आज 18 तारीख हां 19 तारखेला गुढीपाडवा असतो. बरोबर. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आमचा अंबाबाईचा खेळ म्हणून हा कार्यक्रम असतो. हां. जवळजवळ 15-16 सासंकाठे असतात, हां. 100-200 दंडवत असतात. हां. आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी तिसरा दिवस दुपारनंतर मोठ्या कुस्त्या असतात. हां. जवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं बक्षीस असतं त्या कुस्त्याला. हे सगळं गाव कमिटी म्हणजे आमची जी काय 42 जणांची कमिटी हां. आहे, या कमिटी मार्फत तो सगळा कार्यक्रम राबवला जातो. आणि गुढीपाडवा हा आपला हिंदू समाजाचा शेवटचा दिवस आणि तिथून हिंदू धर्माचे फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस आणि चैत्र्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र पूज्य. याचा अर्थ काय की बाबा गुढीपाडवा हा मराठ्यांचा नवीन वर्ष सुरुवात व्हायचा एक दिवस आहे. बरोबर. त्या निमित्तानं परंपरा जवळजवळ 200 ते 250 वर्षाची परंपरा या गावाला लाभलेली आहे आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम चालला जातोय. आता त्यानंतर दुपारी हा कार्यक्रम सासंघटनेचा झाल्यानंतर संध्याकाळी हातीचा एक मिरवणूक असते. त्या हातीवरनं गावात काय फेरी असते. या धनगरी तुम्ही आणलेला असतो अगोदर काय दरवर्षी बनवलेला असतोय. हाती बनवलेला असतो. हाती बनवलेला असतोय. खांद्यावर हाती म्हणजे तुम्ही लांब जर बैठलं खरोखरच हाती वाटणार. मान दिलेला आहे, पूर्वीपास चालत आलेली ते आहे. बरं. आणि त्यानंतर आतषबाजी असते. बरं. धनगरी ढोलांचं साहित्य वाजवलं जातंय. अंबाबाईचा जागर केला जातोय. आणि त्यानंतर रात्रभर येणाऱ्या भाविकांना करमणूक म्हणून आणि अंबाबाईचा मान जागवण्यासाठी 2 तमाशे ठेवलेले असतात. ते पण भारी किमतीचं चांगल्यापैकी तमाशे ठेवलेले असतात. इथं ह्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिरात एक तमाशा असतोय आणि मारुती मंदिराच्या समोर पटांगणात तिथे एक तमाशा असतो. म्हणजे हा तमाशा झाल्यानंतर तो तमाशा बघायचा असतो का दोन्ही मध्ये एकदम चालू? दोन्ही पण एकाच वेळी चालू होते कारण का प्रेक्षक जास्त असते. बरोबर. आणि त्यांना बसायचं एका जागेला होत नाही म्हणून 2 का वयस्कर माणसं सुद्धा तमाशाला सगळे असतात. तरुणाई 12-1 वाजता जोपर्यंत व्हरायटी शो असतो तोपर्यंत तरुणाई असते. आणि त्यानंतर वर्ग ज्यावेळी चालू होतं त्यावेळी गावातली वयस्कर माणसं ते म्हणजे सकाळी भक्तीपर्यंत बसलेले असतात. आणि महत्वाचा म्हणजे आनंद या गोष्टीचा वाटला. एवढे गावामध्ये मी आलेलो आहे परंतु असं गालबोट कुठलीही लागलं नाही की बाबा दंगा फसाद एवढी डॉल्बी पण चालू आहे आणि तुम्ही वयस्कर माणसं पण इकडे सुद्धा आहे की गालबोट कुठंच लागलं नाही. काय म्हणायचं एवढ्या गावासाठी? ह्या गावाला आजपर्यंत ह्या यात्रेला एवढी मोठी यात्रा होती तर पोलीस संरक्षण कधीही आलेलं पण नाही आणि आम्ही कधी बोलवलेलं पण नाही. एवढी शांततेत इथं ही सगळी यात्रा पार पडते. बरोबर. दंडवतच्या काठी इथं बघू शकता तुम्ही या दंडवतच्या सगळ्या काठ्या येतात. म्हणजे दंडवत आपल्या एवढे गावात दंडवत किती जणांनी घातलं बघा. महिला सुद्धा असतात आणि पुरुष सुद्धा सगळे असतात. काय लहान 10 वर्षापासून पुढं ते जवळजवळ 60-65 वर्षापर्यंतच्या महिला असतील पुरुष असतील हे काहीतरी नवच बोललेले असतात की बाबा असं माझ्या मनातलं काम होऊन दे, माझ्या नातवाला बरं वाटून दे किंवा काय गोष्टी असतील त्या बोलल्यानंतर मी 3 वर्षात तुझ्या पायरीला दंडवत घेऊन येईन.
तो दंडवत त्यांच्या घरापासून मंदिरापर्यंत दंडवत येतो. जवळजवळ 150 ते 200 दंडवत ते असतात. मग या काठ्या दिसतात, याचा अर्थ कधी ह्या अंबाबाई देवीचा आपल्या ह्या लोकांच्या हात आहे चांगला, हो. आणि म्हणजे त्याशिवाय ह्या कधी दंडवत पूर्ण होणार नाही तेवढे. होणार नाही. म्हणजे आज 100 असतं तर पुढल्या वर्षी 200 असतात, 200 300 असतात, असं असतं. काय सांगायचं आहे एवढं? आमच्या अंबागावर भावेश्वरी यात्रा, हां. त्या यात्रेला जवळजवळ 150 वर्षापूर्वीची परंपरा आहे. बर. तर मग एक 5 ते 6 तमाशे जे ते आता कमी कमी होत आता 2 तमाशे आहेत. या तमाशाचा पूर्ण खर्च गावातली पट्टी करून त्या रंगाचा खर्च करून हे आता नारळ जवळजवळ बघा 2000 नारळ जमा होतात आज. बर. दंडवत होतोय. त्या यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थानं धुळवड दिवशी म्हणजे शिमग्या दिवशी आम्ही नारळ ठेवतो. या यात्रेला सुरुवात होती. त्या दिवशी सगळं गावात नियोजन, तरुण मंडळ, आमचे गावकर, ग्रामपंचायत संयुक्तपणे सगळं गाव येऊन ठरवतं काय नियोजन करायचं. आता तुम्ही आता इथं बैठला असतील, इतके मोठे डॉल्बे आहेत, कुठंही केसाला गालबोट नाही. त्यामुळं अतिशय म्हणजे अतिशय भावनिक या अंबाबाईकडे बघून सगळी गावातील तरुण मंडळी, आम्ही गावकरी असतील, ग्रामपंचायत असतील, एकमेकाला कोणीही काही आजच्या दिवस बोलत नाही. फक्त हुल्लडबाजी काय होऊ नये म्हणून हां. इथं कसं आहे, इथं तर पटवाले आहेत, हां. म्हणजे पोटवाल्यांच्याकडनं ही सगळी दुकानं आईस्क्रीम वगैरे वाल्यांच्याकडनं हां. ह्या अंबाबाईच्या यात्रेसाठी यात्रा कमिटीकडनं ते पट्टी स्वरूपात पैसे येतात. हां. 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 त्यामुळे इथे पोलीस आले की ह्यांचे सगळे धंदे बनतात. बरोबर. त्यामुळे आम्ही इकडे पोलीस मागवत नाही आणि लागत बी नाही पोलीस या यात्रेत. बरोबर. आणि जवळजवळ 60 वर्षाची परंपरा कसलीही केस आमच्या गावात नाही. पोलीस केस नाही. आणि चांगलंच आहे काम म्हणायचं. आई अंबाबाई आई अंबाबाईचा एवढे गावाला आशीर्वाद कायमस्वरूपी असू दे ही आमची मागणं आहे. चला, नमस्कार.